ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला असेल शेअर करून। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करायचं जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असं मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून झालं मित्रांनो। सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं, स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। असे प्रोजेक्ट जे का आपल्या प्रोजेक्ट धीरज भाऊची फोटो ॲड करत त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्याला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला फर्स्टला यायचं 2 पार्टमध्ये फोटोला कट करायचं। आणखी आपला फर्स्टला सेकंड बीटला 2 पार्टमध्ये, आणखी सेकंड बीटला 2 पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्याच टाइम फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं जसं की आपला 4.11च्या बीटला यायचं। मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपला इथे एक इमोजी पेंज आहे, त्या इमोजी पेंजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला इथे ग्रुप आहे मित्रांनो, या ग्रुपच्या अलीकडला बीटला यायचं। मग आपल्या इथे 2 पार्टमध्ये कट करायचं। मग आपला जे का राईट साईडच्या बीटला जे का लेफ्ट साईडचं पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुपवरती नाही दिसला पाहिजे मित्रांनो। मग आपला फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे घालतो लोगोचा व्हिडिओ आहे त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने छान असं काही सॉन्ग वगैरे ॲड झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपले जे फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं। मग आपला स्क्रॉल करून घ्यायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो इथे एक ग्रुप आहे मित्रांनो, या ग्रुपमध्ये फोटो तुम्ही ॲड करून घ्या, विसरून गेलेला आहे मित्रांनो। मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। माझे 3 ग्रुप दिसून जातील मित्रांनो। फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचे का फोटो आहे मित्रांनो या फोटोला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो जे का तुमची फोटो त्या फोटो हे स्क्रॉल करून बघून घ्यायचं मित्रांनो। बघून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो थोडंफार आपली खालीच आहे मित्रांनो, खूप खाली गेलेले आहे फोटो, त्यामुळे थोडे लेट होत आहे मित्रांनो। मग आपला फोटो आहे या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जिथेपर्यंत रेड पीट आहे तिथेपर्यंत फोटोला ठेवायचं, जे पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। मग आपला फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मग आपला जे का फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा जे मग आपला वरच्या बोला सेट करून घ्यायचं। फोटोला सेट करून अशा झूम करून घेऊ शकता मित्रांनो। फोटोला सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। जसे मी सेम प्रोसेस सांगितलं आहे त्याच्यामध्ये सेम प्रोसेस करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे अशी एक ग्रुप आहे त्या ग्रुपला पण सेम प्रोसेस करून घ्यायचं मित्रांनो। करून घेतल्यानंतर बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो जे तुमची फोटो आहे एकदम जबरदस्तपणे बनवून रेडी झाली दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे सेकंड फोटो दिसून त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरचे लॉंग फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे 4 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून
बॅक यायचं म्हणजे बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्लसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे ग्रुप लेअर आहे ग्रुप लेअरला काय पण सेट नाही करायचं। जे ग्रुप लेअरचे पुढचे जे फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जसं की आपल्या जे ग्रुप लेअरची पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट उरलेली फोटो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं। मग आपल्या बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेयर्स करून घ्यायचं। पेस्ट टू लेयर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे ग्रुप लेअर पुढची जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। पेस्ट फिट केल्यानंतर जे लास्ट जे 2 फोटो उरलेले आहेत मित्रांनो या दोन्ही फोटोना इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो मग आपला स्क्रॉल करून फर्स्टला यायचं मित्रांनो। फर्स्टला आल्यानंतर जे सेकंड फोटो दिसून जाईल अशा जे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे राईट साईडकडून जे सेकंड फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला आणखीन आपला स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं मित्रांनो। स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट उरलेले फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झाला ना मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।